एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला काय बोंबलं ती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्या मला काला ठोलन त्यांना काला नेलं तोंड झोडीतीन बांगड्या फोडतीन कशाला जगून कोणच्या पाहून जगून काय मा उपयोग आहे ना आता मला कोण सांभाळीन आय 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 नवरा जळतो आणि ती आगी ओढी ती येतेच मी आता का आला थांबून येतेच मी आता का आला थांबून आणि 2-3 बाया तिला मागं ओढी त्या नको जाऊ अशी जाळाजवळ न्यायची थोडी ढिल्ली करायची ती चिंगाट घरगाठील ती म्हणे नको बाई पाप्याचा बाप माहिती दिवसाय सापडत यायला लागला का आज का स्वार्थी स्वार्थी परार्थी स्वार्थी नाही परार्थही नाही आणि स्वार्थी 4 झाले सत्वगुणी 5 रजगुणी 5 सत्वगुणी 6 फर्म धार्मिकपणाचं अवसान आणायचं पहाटी काकड्याला उठायचं हात जाईन तिकडे गण लावायचा दुपारी जुगार खेळायची राणीला गुल्ल्या दाखवून मोकळा दुपारी आणि पहाटी परत यो विठाबाई येऊ काला येऊ फक्त दाखवायचं संतांचं आपलं वेगळं आता आपला हरिपाठ कधी राहतो मुरीत गेलो उघडा पम अंडरपॅन्ट व VIP चड्डी वगैरे सुंदरते ध्यान वेटेवरी करकटेवरी तू बादलीत बोट घालतोय सुंदरते ध्यान वेटेवरी करकटेवरी दे ना थोडं गारपान टाक देवाची द्वारी अरे बादलीत बोट सुंदरते ध्यान वेटेवरी करकटेवरी थोडं गारपान टाक देवाची द्वारी बसवणे अंडरपॅन्ट वाले का पाय साधू बोध झाला निर्णय झाले आणि पप्याला म्हणा सगळ्या कोंबड्या सोडून दे अंडे नीट पाय करगळी घालून अंडे पाय पर्वताप्रमाणे पातक करणे वरचं त्या पप्याला लगे धरकुंबडी पाय अंड शेवटच्या तांब्याला एकत होती ना निवृत्ती मला अंडरपॅन्टची नाडी बांधून व्याज आला ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती बशी वाजली घालील वाटून मोकळा झाला हरिपाठ लगेच उकडा बम लगेच देव पुजायला घेतो देवावर देव उचलूनच टाकतो सगळे आणि गंध उगाळता एखादा येतो शेजारी फुकटीची आपल्याला सकाळची लई कठीण राहत्या काय गावात बळच कोण नाही राम राम अरे म्हणन ना तू कळगाड तुम्ही गावांमध्ये तरुण पोरं पहा हॉटेलां पुढं पहा तुम्ही जेवढे श्रीमंत माणसं आहे ना गावात त्यांची म्हातारी देवळा पुढं मारुती हॉटेल पुढं चहा प्यायला गरीबाचा मग चहा कोणचा प्यायचा हे बांधकामाला जाणाऱ्यांचा सायपणी खांदाय जाणाऱ्यांचा मग त्यांनी यांना खिजवायचं राम राम दादा चहा घेता का द्या आणि चहा प्याता दादा म्हणायचं जिशिबी घेतला आपल्या पोरानं का तुला खड्डा घ्यायला घेतला का तुला पाणी नाही चहा लय बघ्यार लोक ही अति पैशावाली माणसं आहे ना लई दरिद्री महाराज यांना कधी सोमवार नाही काही नाही त्यांच्या घरात माणसं नुसती वाकडी तिकडे उरफाटी तरी म्हणजे खाटा अंगावर घेतात आणि खाटाखाली झोपायचं ते ज्याला का म्हणते त्याला दाब लागतो मग दाबी तर खाटा काय नाही लई विचित्र आणि गंध लावाय उरसला शेजार काय चाललंय उरकितो ना म्हणजे रोजानं पुजितो का देव आणि गंध उगाळता शेजार चला रामभाऊ गंध हातो रामभाऊ आपल्याला पार भाऊबांधाने उघडून मारलं पण काय करतो आपलं नशीब फुटकं मग आता काही गोष्टी पार गाळ्या पोत आल्या पण जाऊ मरू काही गोष्टी कानानं ऐकावून सोडून द्यावा भाऊबंधाच्या काही गोष्टी पार आपल्या डोक्याच्या बाहेर झाल्या पण भाऊबंधाने असं नव्हतं करायचं कोणच्या पोटावर मारू पण पाठीवर मारू नये त्याला काही इलाज झाला आहे दंडात जोर नाही नसली तरी मनगटात ताकद नाही चालला ना तुळशी का महाराजांनी या बंगली नाही ए पटकनी अरे इकडूनच चैन खुली चालायचं म्हणजे टाइम जात नाही सात 8 महिन्यात अशी मोकळे नसतील झाले काय झालं ते आज फ्रेश झालं ना बस जाऊ दे मोर विठा स्वार्थी परार्थी स्वार्थी परार्थी स्वार्थी नाही परार्थी नाही रजगुणी तमगुणी सतोगुणी अशा 7 लोकांमधल्या एक उच्चतम लोकांना तुकोबारायने सांगितलं तुम्हाला सुख मिळवायचे सुख मिळवायचे सुख मिळवायचे कोण आहे सुखी सुखरूपाई साधुजा कोणी सुखरूपाई साधुजा
सगळ्या लोकांना साधकाला तुकोबरायाने विचारलं तुम्हाला सुख पाहिजे ना? सुखी कोण? शाळेतले बोरं पटकान बैठे बैठे सावधान. आता उत्तर द्यायचं. प्रश्नपत्रिका आहे 15 मार्काची. किती? सावध राहा. 15 मार्काची. 5 मार्काला आहे पर्याय निवडा. 5 मार्काला आहेत एका वाक्यात उत्तर द्या. किती झाले? 10. आणि 5 मार्काला एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही पहिला प्रश्न कोणता लिहाल? करेक्ट. काठीवर आला तरी पास व्हायचा नाही तो. कारण पर्याय निवडायला नक्की फिक्स मार्क आहे. पर्याय निवडायचे मार्क सहसा जात नाही. एकाच वाक्यात उत्तरेचे 1-2 मार्क तर चुकेल, नाही तर 2-3 मार्क तरी त्याला पडतील. पण 5 मार्काच्या प्रश्नाला 5 पैकी 5 पडतीलच असं नाही. मग 3 प्रश्न लिहित असताना पर्याय निवडाय आहे, एका वाक्यात उत्तरही आहे आणि मोठा प्रश्न आहे. तुमच्या संसारामध्ये सुखही आहे दुःखही आहे, पण सुखी एक पांडुरंग आहे आणि तो संतांशिवाय मिळत नाही. म्हणून तुम्हाला संत करावं लागेल. जसं आता पोरं तुम्ही नुसते शिकत राहिले नोकऱ्या गाव घालणार. शिकवतो कोर 23ला BA झाला. काढा हिशोब पटकन चला. 23ला BA झाला आणि 2 वर्ष गावात राहिला. किती झाली? 25. 2 वर्षांनी B.Ed झाला. 3 वर्षांनी जॉईन झाला. 5 वर्षांना अप्रूव्हल मंजूर झालं. 5 वर्षांना पगार फायनल झाला. 5 वर्षांना हातात मिळाला. 46ला मिळाला ना तू असा बावळटपणा काय? त्याच्यापेक्षा म्हशी बांधलं ना कोणत्याही रोगात म्हशीला केस आहेच ना. इथून पुढं तरुण पोरं ध्यानात ठेवा. व्यवसायाकडे वळत जा. आयुष्याची गॅरंटी राहिली नाही आणि व्यवसायामध्ये रोजच नफा होईल असं नाही, पण व्यावसायिक माणूस उपाशी झोपू शकत नाही. हे ध्यानात ठेवा. तुम्ही 10 किलो बटाटे जरी विकले, एखाद्या दिवशी 3 किलो विकतील, एखाद्या दिवशी 2 किलो विकतील, पण तुमच्यावर उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. गरगरी का कुल्फी का काही करा, पण व्यवसायाशिवाय मजा नाही. ते काय आणि लाजायचं काय काम आहे? ज्याला लाज वाटते त्यांना आणून द्यावा. हा माझ्या अंगात शर्ट आहे, बसलेल्यापैकी एखादा म्हणला का रे फाटका घातला, 8 महिने इन्कम नाही, द्या आणून. नाही घातला मग बोल. लोकांकडे पाहून जगू नका तरुण पोरं. आणि कधीही ध्यानात ठेवा पोरांनो, आईबापांवर भाषणं करू नका. आईबापांनी कमवलेल्या इस्टेटी फक्त सांभाळून ठेवा. हां, तुम्ही कमावणार नाही, जमीन बिमीन नाही घेणार. तुम्ही अशी हलकट कामं करणारच नाही. हे बैल घ्या आणि शेळ्या पाळा. तुम्ही डायरेक्ट जमीन इकून टाकणार, धाबा टाकणार, रान वारा. हे नका करू. व्यवसायाकडे वळा. रजगुण देव. सगळ्या लोकांना सुख पाहिजे. मग विचारलं महाराज तुम्हाला सुखाचं साधन काय सुख आहे? तर महाराज म्हणले संत सुखी आहेत, देव सुखी आहे, पण देव संतांशिवाय मिळत नाही. मग तुम्ही संगत करा. कोणची करा? संत